अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी गावात धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी देवानंद चौरे हे एका पायाने अपंग असून दम्याच्या त्रासाने ग्रस्त आहेत। त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की गावातील सोनाजी शिंदे यांनी त्यांना थांबवून एका प्रार्थनेत सहभागी होण्यास सांगितलं। यावेळी शिंदे यांनी धर्मांतरण केल्यास तुमचा रोग बरा होईल, त्याच प्रकारे तुम्हास 50,000 ते 1 लाख रुपये सुद्धा मिळतील असं आश्वासन दिलं असल्याची तक्रार चौरे यांनी पोलिसात दिली। हा समाज स्वीकारला तर आम्ही तुम्हाला 50,000 1 लाख रुपये देऊ, पण तुम्ही आमच्या समाजात या असं त्याने मला प्रवृत्त शीतलताई कोणत्या त्याने या सोना शिंदेने सांगितल्यामुळे असं माझं मत आहे। तुम्हाला आम्हीच दिलं? हा, आम्हीच दिलं त्यांनी मला। ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तात्काळ शिंदे यांच्या घरी धाव घेतली। तिथे 35 ते 40 अनोळखी पुरुष आणि महिला मेणबत्त्या लावून प्रार्थनेत सहभागी होत असल्याचं निदर्शनास आलं। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले। प्राथमिक तपासानंतर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तणाव निर्माण करण्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहे। काल 11 तारखेला 11 सप्टेंबरला रात्री चांदणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक प्रकार उघडकीस आला आहे। चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंधार सांगवी म्हणून एक गाव आहे। त्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून 35-40 लोक ख्रिश्चन धर्माला मानणारे, येशू ख्रिस्ताची पूजा करणारे, त्याची प्रार्थना करणारे असे त्यांचं एक प्रकारचं एक क्लब संघटन होतं। ते असे लोक त्या गावात आले। सोनाजी शिंदे नावाच्या व्यक्तीकडे ते थांबले होते। त्यांनी देवानंद चौरे नावाचा एक जो तिथला ग्रामस्थ आहे, तो अपंग आहे आणि ज्याला आजार आहे, तर तुझे आजार ठीक होतील आणि तू जर समजा येशू ख्रिस्ताची प्रार्थना केली तर आजार ठीक होतील आणि तुला त्यासाठी तुला 50,000 ते 1 लाख रुपये सुद्धा मिळतील। तू जर हे नाही केलं तर तुझे आजार पण ठीक होणार नाही वगैरे अशा प्रकारचं हे करून त्याचं एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तशी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली। त्या गावामध्ये वातावरण तयार झालं। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना ती माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ठाणेदार साहेब आणि मला कॉल करून सांगितलं। तिथं ठाणेदारांनी तात्काळ जाऊन या गोष्टी सर्वप्रथम ते 30-40 लोक ताब्यात घेतली, पोलीस स्टेशनला पोहोचले। तिथे नंतर मी SDPO म्हणून मी तिथे जाऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने सर्व परिस्थिती हाताळली आणि जे धर्म परिवर्तन करण्यासाठी जे प्रवृत्त करणारे लोक होते ते 35 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथं त्यानंतर त्याच्यावर आता प्रतिबंधक कारवाईसुद्धा आम्ही करत आहोत। सध्या तिथं शांतता आहे आणि अशा प्रकारचं जर परत ग्रामीण भागामध्ये किंवा निम्न स्तरामध्ये कुठं जर काही अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटी लक्षात आल्या तर त्या पोलिसांना तात्काळ कळवण्यात याव्यात, जेणेकरून असे प्रकार पुढे घडणार नाही किंवा पोलिसांना ते रोखण्यासाठी मदत। काही महिलांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केलं की आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आणि फक्त नातेवाईकाकडे प्रार्थना करण्यासाठी आलो होतो, तर कोणावरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकलेला नाही। फिरण्यासाठी आलो आणि ह्या ठिकाणी एका बहिणीने जे आमच्या ओळखीचे होते त्यांनी जेवायसाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, तर हे लोक गर्दी करून जमा झाले। कोरेगाव भीमावरून किती लोक आले तुम्ही? आम्ही 7-8 जणच आहोत आणि आमचे जे ओळखीचे आहेत ते आम्ही समजा जे ह्या बहिणीच्या ओळखीमध्ये होते, आमच्या ओळखीमध्ये होते, आम्ही ते 20-30 जण आहोत। आम्ही इथं 50 जण आहोत, फिरण्यासाठी आलो होतो आम्ही। अंधार सावंगीतील हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जात असून धार्मिक सलोखा राखणे ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे। पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहे।